चालल्यात बसील का? तुला कसं वाटतं रे? ओळखीची लोक आहेत काही नवीन खरेदी. तर आहे गाईज, स्वागत आहे तुमचं दक्ष पाटील ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे आपण यात्रेला. कुठे चाललो आहे ते तुम्हाला दाखवूच आम्ही. तर आहे बघत गाईज, राहा. तर तसं का तुम्हाला माहितीच असतो रेल्वे म्हणजे आपली किती टायमिंग असते. इथे 7:23ची ट्रेन, 6:32 झाले तरी अजून पत्ता नाही. तर फायनली इतकी वाट बघितल्यानंतर इकडची मेल जाताच इकडची लोकल आली. तर ट्रेनमध्ये बसताच बघतो तर काय हे दृश्य म्हणजे प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न, पूर्ण ट्रेन खाली. तर फायनली आपण आलो आता खडवलीला. जसं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही यात्रेला चाललो आहे. उतरताच आता जाऊ आपण मामाकडे, तिथून वेदांतला घेऊ आणि जायचं जरा शॉपिंगला. आणि शॉपिंग झाल्यावर खडवली महोत्सव बघा. आता पुढे आता पोचतो आहे आता मामाकडे. इकडे दरवाजे खोलताच बघतो तर काय इकडे तर कुस्त्यांचा सामना रंगला होता. वेदांतला घेतला आहे. आता चाललो आहे आपण जरा शॉपिंगला, म्हणजे जरा कपडे घ्यायला या जाता जाता रस्त्यात दिसला आम्हाला आमचा बंटी भाई. गॅरेजला आला तर गाडी सर्व्हिसिंग करायला आला. तो बोलतो थांब जरा मी पण येतो. मग नंतर भाईचा जरा मूड ऑफ झाला. बोलतो हे बघ 1800 रुपयेचा चुना लागला मला. तर आलो आता कपडे घ्यायला. बघू आता वेदन भाई काय कपडे घेतो. कपडे घेऊन झाले. आता भाई गेला जरा भाजी घ्यायला. भाजी घेऊन जेवण वगैरे जाणार आता यात्रेला. तर काही आता जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता चाललो आहे आपण बंटीला घेतो. जाऊ मग जत्रेला, खडावली महोत्सवला. तर आता यांच्याकडे पोचलो आहे, म्हणजेच बंटीकडं. समोर बघतो तर काय माऊ जेवायला बसले. माऊला आवाज येतं, माऊने खाली मान घातली. नंतर समजलं की खाऊने आणलं म्हणून माऊ रुसले. माऊच्या बाजूला आमची आजी. इकडे बसले बंटी भाई. कपडे बिपडे बोलतो विकून टाकले. त्याचा हल तर मटण आणला. इकडे माऊला फुगा देतात. माऊची झाली मस्ती सुरू. माऊ काय ऐकायला तयारच नाही. माऊला फुगा भेटला म्हणजे माऊ नुसते नाचायला लागले. आता माऊला बाबाची काय टुल्लू द्यायला सांगलात. माऊने दिला टुल्लू. माऊला सांगितलं बाबाची काय टुल्लू दे. तेवढ्यात माऊने दिला बंटी मामाला दम. तर माऊला बाय करून निघतो आम्ही आता यात्रेला. आता चाललो आहे यात्रेला जात रस्त्यात बघतो तर एवढी गर्दी. विचार आला इथे एवढी गर्दी आहे तर मग पुढे काय असेल. त्यात गाड्यांची ट्रॅफिक. तरी खडवलीची यात्रा म्हणजे मागी गणेशोत्सव निमित्त भरलेली यात्रा असते. ही यात्रा 5 दिवस असते. तर सर्वप्रथम आपण जाऊ बाप्पाचं दर्शन घेऊ. आता आलं मंडपात. इथे आपले बाप्पा विराजमान झाले आहेत. बघा सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. आता दर्शन घेऊन निघू. बघू पुढे यात्रा काय आहे, किती भरते बघूयात. तर गाईज झालं आता आपलं दर्शन घेऊन. आता जाऊ आपण यात्रेला. खूप मजा करू. तुम्हालाही दाखवू काय काय केलं ते. बघत राहा, फक्त स्किप नका करू व्हिडिओ, नाही तर तुम्ही मजा मिस कराल आमची. तरी एंट्री करताच फर्स्ट दुकानच मिठाईचं. आपली पारंपरिक यात्रेतली मिठाई असते ती. बरोबर की नाही. तेव्हा म्हणतात हा मराठी भाषेचा दर्जा तसा टिकून राहील. पण आमच्या माता भगिनी काय करतात.
सर्वात आधी तुम्हाला दाखवतो इथे लावणीचं पारंपरिक कार्यक्रम चालू आहे. बघाच तुम्ही इथे. तर बस झाली आता लावणी वगैरे. आता बसू आपण बोटमध्ये. बोट म्हणजे पाण्यात. काय आता आलोय, कुठं आलो रे? कुठे जोरात बोल. अरे का टाटा करा टाटा. वाकणार नाही ना? हे कसं वाटतं तुला बसल्या पालण्यात? एक नंबर वाटतंय. तुला कसं वाटतं रे? ओळखीची लोक आहेत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. लोक बोलतीच भाई बोलतो. तर गाईज पालना तर सुरू झाला आहे. पण पालना चालू असताना ब्लॉग बनवता शक्य नाही आहे. कारण की डेंजर पालना आहे हा. दाखवतो तुम्हाला पुढे आता. नवीन खरेदी. काही नवीन खरेदी. तर आता जाऊ आपण दुसऱ्या पालण्यात म्हणजेच आकाश पालण्यात. बघा तिथे काय काय मजा येते ते बघत राहा आता पुढे. अरे काय करतो? हे बघ. तर गाईज आता टाईम झाला घरी जायचा. आता निघालो आम्ही घरी. खूप रात्र झाले तसं बघायला गेलं तर. म्हणजेच वाजलेत आता 12 वाजलेत. जातो आता घरी. आलो आता घरी. फालुदा वगैरे आणलं तिकडून. खायला बसले फालुदा. बाई रिओ दाखवले तितक्यात. आता आलोय घरी. यात्रा वगैरे सगळी समाप्त झालेली आहे आपली. चला टाटा बाय. बाय बाय कर.
बाय. तर असंच खूप सारं प्रेम द्या. याही ब्लॉगला आधी दिला तसं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.